मारल्याशिवाय काही सोडत नाही पण मुले माझे भीती आता हे 2 पैलवान मी आणले त्यानं सोबत. आता हाती लागले मी. कोणी सांगितलं काय मी त्या शिवयानं सांगितलं यानं मी अटी बसेला म्हणून. नाही या शांताला माहितच नव्हतं पडत ना. पण आता जाऊ दे कोणी सांगू पण आता महाराज खा लागते आपल्याला. पोय नाही तर नठून सुटत. मोठमोठ पाहून राहिला भामट्या खाणीशी. हा काय दिसून राहील तुले गाज लाल झरत. काय पाहून राहिला मोठू मोठू. हा या माहिले तू या. हा पोरीले धमको देतो रस्त्यानं. पोरीले धरते रस्त्यावर पडेलात का रे पोरी सायाच्या. त्यासारख्या लोक परत का सारे. धरम भाऊ या बरेनं गलती झाली ना. आता नाही होणार ना. आता मी काहीच नाही करणार ना. मला सोडून द्या राजा. धरम भाऊ सोडायचं नाही. याच्या जीबी रोगत लागेला बरं. हा डबल मी तसे धंदे करी मोकाड्या व्हायला पुरा सटसट वय करून आला. सोडून घ्या पहिले आता मजबूत. याची सोय मोड करा आता. नाही याले का सोड्यासाठी मी काय मागावं का याच्या भामट्याच्या. याले तो पुरा सोडून काढतो मी आता. याचं धुपुटच पाळतो ना रे. याची कळच बाहेर पडली पाहिजे. यानं कसं कोणा पोरीकडे पाहिलंच नाही पाहिजे असं हाणतो आता याला मजबूत. हा शांताराम भाऊ जिरवा आता याची जिरवा. हा आणि तुमच्या ज्यानं काही नशीन होत तर मी हा ठिसा. हा याला पाहून नाही जाऊ द्या तुम्ही. हा ना याला मजबूत आता. हा घ्या आडसट्ट्यात घ्या. आळवा घ्या. हळवा हाताने घ्या. द्या आलेलं का बंदी गँग भिडून राहिले बाबा. तिघही पलवान झाले. मी एकटा झालो ओढीचा. धुपूट पाळतात रे. 2-4 ठिकाणी मोडतात बाबू तुले. 2-4 ठिकाणी मोडतात. काही खरं नाही गड्या हे. शांताराम बाबाचं करून नका. चूक झाली माझ्यानं. आता नाही म्हणणार ना. डबल नाही म्हणणार. चूक झाली त्याच्यानं. चूक अशी कशी चूक होईल आमची ज्यान काढली पाहिजे रे. हा तू सटसट वय करून आला तर बुल्ल्या वय करते ना रे. रस्त्याने चालते पोरगी तर धरते तर दिले. लेटर देते आयला बी करते. कारण लाज वाटते रे बेसर. काय लाज असणार आहे शांताराम भाऊ. याला बहीण नाही ना. बहीण असती त्याला समजलीस ती किंमत काय असते तर माय बहीणची. पण हा एकोणती कवल्यात आहे ना म्हणून बोकाडून राहिला तो गावात. शांताराम भाऊ मारू नका शांताराम भाऊ. पोरगी नोकरीवर नाही लागली तर त्याची लाईट अक्कू नाही राहिली. मांग आयला काय रे सायाच्या. भामट्या सूत्राच्या. नोकरी पाहिजे पैसा पाहिजे का तुला. पैशावर प्रेम करतो का फोकणी द्या तू. माझला का जास्त वय करून राहिला जास्त तू. पैसा तर बोले काही घेतलं नाही बाबा. नोकरी फोकरे बोल काही करायला लागत. माझ्या चूक झाली तर ती कशी चूक होऊन राहायचं या ना. तुझी बहीण असती मी सगळी तू काय केलं असतं रे. मी ना म्हटलं असतं चूक झाली तू सोडून दिलं असतं का मला. अरे बिनलाच्या वाहनाच्या. हा ना शांताराम विचार करू नका आता. आडसट्टा घ्या पुरा. हा ना मोडा 2-4 ठिकाणी सहा झाले. काही कर पण आता जोर मार निघडून पळत आता. बस झाला आता. नाही तर हे कसं हे तुझ्या धुपूट पाळल्याशी राहत नाही बरं. हे तिघे चौघे बैकेला ती तुझं तिघे झालं म्हणे आता पळून. काय करून राहिला किड्यासारखा. शेपटीचा किडा होता का मागच्या जन्मात. फळ करते का रे. पोरगी पाहिजे पोरगी. तुला झक्का पाहिलाच नाही आपला कसं पाहिजे रे. कुकडे पाहिजे आहेस ना त्या मागं शांताराम. आहेस ना त्या मागं. कुकडे जाशील तू. कुकडे जाशील भामट्या. पहिरे झाबरू. तर भाऊ सोडू नका त्याला. हराम खराला सोडू नका शांताराम भाऊ. अरे वाचवा मले. हो शांताराम भाऊ मारू नका ना. हो बाबा वाचवा रे मारते रे भाऊ. शांताराम भाऊ मारते रे. जीव घेते रे बाया. बाबा काय करू रे बाबा. शांत मारते मला. शांताराम कोण आहे. भाण्या मागे लागणार का कोणती बुड्या पोरा मागे. काय झालेले कसं आहे नक्की. या पोऱ्यानं काहीतरी चोरीगिरी केलीस. गेला असेल वावरात केळं मेळं काही. नाही हरभरी भाजी माझी तोडलीशी म्हणून शांताराम बघ. पण एवढ्या तेवढ्या शांताराम पाहणार आहे बिनी. नक्की यानं काहीतरी दुसरंच कांड करेल मला असं वाटते बा. काहीतरी भानगड आहे. शांताराम मारू नका. काय मला काही समजून आला. शांतारामजी मागून हा पुढे. कोण काय असं कोण बैकला शांताराम आज. मंजिराम वाचवा मंजिराम मरतो राजा. मारते बरे शांताराम मारते. पण काय झालं. काऊन मारून आला तुले. काऊन वाचावं लागते. काय झालं तो शांताराम कोण बैकला. कोण द्या मागे लागला तो शांताराम. बाबा तो माणूस पागल झाला बाबा लागला गोटे घेऊन. पहिले म्हणते वावरातच कवर आला बाया. तसंच बाबा पयात निघाला ना बाबा. पागल सारखाच करून आला तो शांताराम. शांताराम पागल झाला. अरे काय रो कसं काय रे बाबा. काय झालं रे बाबा अचानक शांतारामले. गोया कशा सटकल्या रे बाबा. असं काय मला काय समजून राहिलं बाबा.
मुंशीराम भाऊ पकड 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 त्या भाण्याला पकड पकड मुंशीराम भाऊ भाण्याला पकड. अरे आला रे बाबा शांत पहिलं उघड. थांब रे, कुठे झाला तू, कुठे झाला? थांब थांब रेडी, थांब मुकड्यान. अरे बाबा मला काय थांबून माका जीव घेता का? तो शांत मागे लागला ना, पागल झाला तो, मारून राहिला मले. मारता का मले? माका जीव घ्यायला होता का त्याला? पकडून टाका तुम्ही. बोल जाऊ द्या मुंशीराम भाऊ. हा मुंशीराम कसं रे भाऊ? पकडता घेईन त्याले भराम खराले, पकडता घेईन माझं झाले. पण काय झालं, कोण पकडायला लागत होतं बा? काय झालं काय असं? कोण त्याच्या मागं लागला तू घेणं त्यानं? काय केलं त्या पोऱ्यानं? बाबा मुंशीराम भाऊ त्याचं तेल पाडलाय ना मले. रेमपूट काढला त्याचा, हागून आजाल चड्डी साय झाले, माझला तो जास्त भडवीचा. काले मारा करून राहिला बा घेणं ना गावामध्ये फालतू. तर सरक मुंशीराम भाऊ तू माग मुते काही जाग्या पुरत मला झोड द्याले साय गेले खरकट्याले. माहिती आहे भानवड्याले. आता तू थांब रे, कुठे जाशील रे फडवीच्या? कुठे जाशील तू? थांब ना, आहेस ना मी मागे शांतारा. कुकडे पैणार तू? किती पै तू आहेस तुझ्या माग? सायाचा इकडे तिकडे पैसे, इकडे तिकडे पैसे. झालं असं एक शांताराम भाऊ ऐकला चालपूर याच्या मागं जाऊ. काय झालं पोबूर? याने काही सांगितलं नाही. तो म्हणते पागल झाला शांताराम. काय म्हणजे भांड्या मला काही समजून नाही राहिलं काय आहे भानगड. की काहीतरी नवीन झोडझोपाट आहे भाऊ. हा झोडझोपाट नवीनच आहे. देवलाल भाऊ मला वाचवाना मला. तो शांत मागे लागला ना, वाचवान देवलाल भाऊ वाचवान. देवलाल पकड त्याला, पकड भानवड्याला पकड पकड सायजाला पकड ना तू. पकड देवलाल पकड, सायजाला सोडू नको. तरी लेखा आला रे बापा हा शांत. त्या मारलेले का हा काही सोडत नाही बाबीच्या. काही खरं नाही आता. झालं रे भाण्या, काऊन जे शांताराम भाऊ मागे लागले? थांब येऊ दे येऊ दे. ते तो शांत पागल झाला रे, मागे लागला बाया. गोटे घेऊन मागे लागून राहिला तो, पागल आहे तो. मला वाचवा राजा, मला वाचवा. त्याला हळून ठेवला शांतले. मला जाऊ द्या तुम्ही. सांगून राहिला का चांगल्या माणसाला पागल करतं का? तूनच काय गोपना केला अशी? खरं सांग काय आहे तर अनगड, काय केलं तू ना? बाबा खरंच पागल झाला तो शांत्या. काय सांगा, गोटेच मारून राहिला मागापासून. बागात लागला तो पडवीचा. बागात लागला तो. देवला पकडण्यात आले. पकडणं तू जाऊ नको देऊ साय झाले, जाऊ नको देऊ. अरे बाबा तू पहिलं घडून होता नको. थांब मुकड्यान. ते म्हटलं कोण ऐकेल का? मोरू काय मी देवल्यान ठेवल्या. वाचत नाही जायच्या. देवलाल त्याला पकडताना तू काय माणूस असला का तू? काय का कसा माणूस आहेस बे? थांब रे तू भानवड्या, थांब ना तू. साय आज नाही सोडत ना रे तुले. मला काही माहित नाही, ठाऊक नाही बापा. मी पकडू कसा काय? मला काय माहित आहे? तुम्ही म्हणाल पकडून तो जवान पोरगा माझ्यात पकडला जाते का? मी तर माहित आहे तुम्हाला. काळी मिठी तो घोडा फुक मारली तर उडून जातो. पोगा पंडित सारखं वजन आहे राजा मा. काय दो मामात त्याशी बोलायला नाही बरं. तो पोऱ्या निघून जाईल माया. थांब रे फुकटी चालला रे भानवड्या. चालणं थांब ना तू. सायाच्या कुठे जाशील तू पयत? मायले खरकट्या पैत काय रे पुढे? पैत काय दलिंदरा? थांब तू थांब. जे एका माग एक पोहून राहिले. काय झालं काय माहिती? हा कांदा खुनलन केलं येईन. काय जसं काही याच्या बापाचा वावर आहे. चालले एकाची म्हणतातून उपयत पाणी एक तातात दिलाय. काय लेखा बा लोक असतील तर असं बा यायचं काय भानगडा काय माहिती सायाची. काका तुम्हाला भानगड माहित नाही असून या भाण्यानं या शांताराम भाऊची पोरगी धरली होती ना जमवलीन त्यानं. म्हणून ते भानगड आहे. म्हणून ते शांताराम भाऊच्या मागं लागला, मारून राहिला याले. तुम्हाला माहित नाही अजून काय? तर शाळा इठ्ठल नामाची भरेला आहे ना. हा भाण्याला चावटा तुरे लेखा हे पोरगो लेखा तो तोंडानं असं दिसते बा साधं शंपोल. पण असं अगो मायले लेखा कोणतील बुद्यापेक्षा एक पाऊल पुढ्या रे सायाचं तर हाणेलच पाहिजे मग. हे तर असंच बेकार आहे हा तुम्हाला सांगतो. आणि ती पहिली बायकोन होती का त्याची, ते शांताराम म्हणून दत्तक नाही गेल का पोरगी. ती लागली आता नोकरी. मग याले लाय सुटली ना, याच्या तोंडाला पाणी सुटलं. नोकरी लागली तिले तर मग गेली आयला बी म्हणायला गेला तो बस स्टँडवर धरलो त्या पोरीले त्यानं आरामखोरानं. आणि ते शांताराम मुले सांगितलं की ना आता त्या पोरीनं. म्हणून हा शांताराम वयाच्या मागं लागला. लाई चाटायला का पहिले रोग आलता? पहिले काय रोग आलता? पहिलेच वागवता म्हणा बा. आता नोकरी पगार खाल्ला असता तुन. आता नोकरीवर लागली तर लाय टपकून राहिली तू पगारा मागे. कुत्र्यासारखा करून राहिला. मायले दलिंद पाणी नसलं झोळा असे तर ते लाय जाते तो कंदिले बुडाई तसा याचा बाबी तसाच आहे. याचा पैसे वाटते गावामध्ये. हे सारे काम तोडा जात ना काका. जाऊ दे आपण चालता पाहिले चालन जाऊ ना आपण पाहिले. अरे मूत अशा दलिंद्राकडून नाही लागतर बा. असे संस्कार आपल्यावर पडतात बाबू. अशा गोष्टी लक्ष नाही द्यायचं. आणि काही अशा दलिंद्राला पाहायला नाही जायला पुरत. कधी येईल मार सायच्या ढोरासारखा मेला चालते हा असा. काय करतो रे याचं?
बरं काका तुम्ही पण शांतच व्हा. आपण काही जाऊ नये. हो हो बाबू काही जाऊ नये आपण. चाल आपल्या कांद्याला खत राहिलं टाकायचं, खत टाकून देऊ. चला चला आज पूर धुपूर पडते भाण्याचं पूर आहे. रे पहिलं गजाया बच्चा पहिलं पै पै किती पैसा तू आहेस ना शांतारामच्या मांग. हा सरली का सरला का त्या दम. अरे हा भामटे हा पैसे तो पैसे कुठे पैसे पै कुठे तू त्या मांग हास ना शांताराम. पैनो शांताराम भाऊ हा या 2 शेरात न दिसा काय पैणार आहे पैलवान असल्या भाऊ. हा इकडे तिकडे पैसे हा कसं तू धुपूट निघला रे. हा पैल फुटलं काय. थोडा थोडा शांताराम भाऊ विचार करू नका आता. मायले पुरीची खोळ काढते नि इकडे तिकडे पडते. ह्या तोंडला पोते शांताराम भाऊ यायला गावात घ्या सहाय्याले. चला उलटा टांगा सहाय्याले याले गावात घ्या. नाही सध्या गावात नाही दिसा पहिले झोडून घेऊ याले मग पो गावात न्यायचं काय आता. गावात नेले कसं मोडून जाते ना. झोडून देत लोक 4 लोक समजून सांगतात आपल्याला ऐका लागते. असं आहे ना विषय. पहिले अडसा याचा पुद्दा पाडून लेण पाडू याचा अटीचा मग पो पुढे गावात काय गावात न्यायचं. नंतर भाऊ असं करू नका. चुकलं मी म्हणून राहिलो ना माफी मागतो मी तुम्हाला. पण आता मारू नका राजा मारू नका ना. आता काय करतो माफी मागून तू. हा मारू नका झोळायले. हा विचार नका करू शांताराम भाऊ. त्या झोडून सहाय्याले कसा पोरीले आय लव्ह यू करते फोकणीला पाय जायचं. काय गड्या शांताराम तू काय मॅड झाला का. हा गड्या हो आवरा बरं याची आट सटकले. शांताराम पागल झाला ना. मारून राहिला बा भाण्याला गरीब आहे पोरगा तो. हा काही गडे तुम्ही तोंड पाहता का नुसतं झाबऱ्या झुमऱ्या काय तोंड पोडायला आवरा या शांतारामला आवरा ना. मुंशीराम भाऊ का तुमचे आटे पडले का. या गो बोरायला वाचवता का. कोणते शांताराम पागल झाले काही बोकून राहिले का तिचा. हा या पोरानं काय केलं तुम्हाला माहित आहे. या भाण्यानं सांगितलं मला शांताराम पागल झाला म्हणून मागं लागला गोटे हिवून. हा या भाण्यानं सांगितलं ना. अरे खोटी अफवा बसवतो का रे. तुला काय कान केलं ते नाही सांगत लोकाईले का रे. दुसरी बदनामी करे काय मी पागल झालाय की. आता मी तुझ्यासाठी पागलच व्हायला. हा तुले मरे तो लोक नाही सोडता मेला तू आता. बस झाला तुझ्या लाडाचा सायाच्या. हा लोकाईले काहीच काय सांगतं का रे फोकणी वावरात तो मग आला हा भाण्या पोयत आला म्हणे शांताराम पागल झाला म्हणे मागे गोटे घेऊन लागला. हा असं सांगू राहिलता बा मले. हा काय गेलं यानं सायानं या भाण्यानं काय गेलं. हा काय शांताराम मुंशीराम भाऊ हा पोरी छेड काढते ना. हा बस स्टँडवर पोरी उभ्या होत्या त्या पोरीले चिट्ट्या देऊन राहिला भरामखो. ह्या बिनलाजा खनीचा असा लोफर हा पुऱ्या म्हणून हा झोडणं लावला ना. काय विचार करून राहिले सुस्ती का आले करून राहिले. हा ना सायाच्याले हा ना मजबूत मोडा 2-4 ठिकाणी सायाचा. कसं पुरी लव्ह लेटर देते आणि कसं पुरीला प्रपोज मारते. हा ना घ्या हाणून चला मारा मी मारू. हे माय बहीण नाही ना म्हणून हा असा नाटकं करते गावामध्ये. तर गावात असे धंदे करणारा कोणीच नाही. लोफर नाही जाय पोऱ्या. हा पोऱ्या बरा निघला बा लोफर. भाऊ तुम्हाला काय सांगितलं मी पागल झालो. याच्यासाठी मी पागलच व्हायला. आणि याने काय किंमत असणार दुसऱ्या माय बहीणची. माई पोरगीले नोकरी लागली तर लाई टाकून राहिली त्याची. पहिल्या मापुरीच्या कंबळ्यात लाता मारले यानं घरा बाहेर दिले काढून. तिचे मायबाप बघून नाही राहिले त्या पोरीचे सांगा. हा लुच्चा एवढा पोऱ्या लुच्चा हा. यानं सारा जिंदगी बरबाद केली तिच्या पोरीची. पण इकडून तिकडून नोकरी लागली तर आता त्या पोरील त्रास देऊन आला हा रामकोट. काय चुकलं ना मी तर म्हणून राहिलो चुकलं मला मारू नका ना सोडून द्या ना. चुकलं करून राहिला हराम खोरा. हा ना शांताराम भाऊ चालेल गावात घे. चाल गावात घे अटीचा मारू नको यायला. याच्या बापा याच्या झोडणं यायला सहाय झाले. हा त्या कोणती समजायला पाहिजे नाही आपली ओल्यात कशा चांगली की खराब आहे तर. चाल घे यायला गावात घे. चला गावात घ्यायला चला. काय काळा झेंड काढा लागेल ना गावात आता. गावात काढा लागेल झेंड. अरे शांताराम गावात नेऊ नका ना. माझा कचरा करू नका. लागला तर 2 रट्टे मला शिल्लक मारा तुम्ही. पण गावात नका नेऊ ना. काय रट्टे मारा तुला अटी मजा नेऊन राहिली ना मला गावात आता. हा तू इथं नामाई शाळा गावात आता. चला घ्या याले. चला शांताराम घ्या. हा नाटकं करते अडीसा. अरे पुढे का म्हशी सारखा लेलून राहिला मागे सायाच्या होय पुढे लफडे करते. हो ना शांताराम हो जातो ना मार नका ना बाबा. शांताराम तुमच्या पाया लागतो ना. मारू नका ना. शांताराम आता हाताने गलती होणार ना. असं आता नाही होणार ना. आता काहीच नाही करणार ना. मी कोणा पोरीकडे पाहणार आहे ना. काय लागायचं काम पडू देऊन माणसानं. पहिले गलती काली करे भडविचारू ना. पहिले रस्ता अडवला डबोली अडवला मा पोरीचा. तुला का भाजीपाला वाटली कर माई पोरगी. काय भामट्या सुधरायच्या. रस्ता अडवता का तू. रस्ता अडवता का पोरीचा सायाच्या.
चुकलं ना शांताराम, तुमच्या पाया लागतो ना, मी पाया लागतो ना. मारू नका रे भले त्याला मारलं तुम्ही ना, मारू नका ना. चुकलं काही नको करू, तुला झपके पाहिजेत असणार माझाच होता. त्या बाप कुठे आहे? त्या बापाला नोटीसा, त्या बापाला ना कशाला लावते. हा तू न गलती केली ना, तू त्या बाप त्याची सजा भोगीत. हा बोला त्या कोण दिलेली त्या बापाला बोला, चाल माझाच होताले अशी ओळख पैदा केली ना. रस्त्याने चालता पुरीले चिट्ट्या देता गाडी भडवीच्या तू. काहीचा काही बैकोता का पुरीले? काहीचा काही म्हणते का पुरीले? काही लाज वाटते तुला? तुझी बहीण असती तू नसं केलं काय असतं काय रे? अरे शांताराम भाऊ, याची बहीण आली तर बहीण असती की नाही? यानं याच्या बहिणीच्या मागे 4-5 पोरे लावले असते. द्या मा बहिणीला लव लेटर द्या, चिठ्ठी द्या, टमुक द्या. हे केलं असते यानं धंदे. म्हणूनच शांताराम भाऊ हा दुसऱ्या पुरीले लव लेटर देते ना, रस्त्यात गाठते. पोरगी नाही म्हणीन तरी जबरदस्ती करते, रस्त्यात इज्जत लुटाई प्रयत्न करते पोरीची. हा ना त्याला मजबूत, हा झाले विचार करू नका. हे पोपणी जे काल सबरून राहिले काही घेणं देणं फालतूवर मार खायला लावतात का? बायकून घेऊन राहिले शांताले या झाबऱ्याले आणि झुमऱ्याला काही गरज आहे का होबाची करायची? काही यायची बाई पण धरेल ती काय? अगो म्हणा काल करता या गात अगोच लोक जातात चौबडतातच ना. पहिलेच तर शांत मला मारून राहिला जास्त डोरासारखं. किती मार खाऊ मी? जरा मग मी तुमच्या पाय लागते, आता नाही करणार नाही मी असं. कोणती पोरगी जोडून नाही गेली तुम्ही तिच्याकडे पाहणार नाही ना. घरी वावर घरानं वावर बस, मी काहीच नाही करणार ना. मारू नका ना मला. मग दाबून कसा झपके खमासून राहिले. पोरीचा नांदच बेकार असते. लफडं बेकार आहे. लफडं गेले की सुटच नाही द्या तू. लफडं करणारा हाती लागला की बस मरते, दमतकच मार खा लागते ढोरासारखा. रगत पडे ददलो रामखोरा. आता नाक घासतो पाय घासतो करून राहिला पोरीकडे पाहिजे. पहिले चुकी करून आहे ना, गुन्हा करून आहे ना. पहिले वॉर्निंग द्यायची मी तुले, तरी तू काय खास गेलीच नाही. डबल आला तर तीच भारामखोरा. त्या बापाला बोला वाटत, चाल त्या कोण दिलेला बोला, चाल त्याला माफी मागायला लाव साऱ्या गावाच्या समोर. आणि साऱ्या गावातल्या लोकांचे पाय धरीन त्या बाप. बाप्पाले काली घेऊन राहिले म्हणतात मी केलं ना. मारू नका फक्त राहू द्या ना, जाऊन सोडून या बारी ना. आता नाही म्हणणार ना अशी गलती. शांताराम भाऊ असं नाही करणार ना मी आता. बापाला समजायला पाहिजे अवल्यात कशी आपली तर कशी बोकांडून राहिली गावात. तर त्या बापाला समजायला पाहिजे ना कसा अपमान होत असते कसं असते. तर आपल्या अवल्यामुळे कसा अपमान होऊन राहिला आपला हे त्या बापाला कधी समजी. तुले नुसतं आवारा सोडलं पैदा केलं म्हणजे झालं काय? दिलं का मोकाट सोडून? काही जबाबदारी असतात की नाही? पोराला काही शिकवून असते की नाही? बळण असते की नाही? काही संस्कार गिस्कार चीज आहे की तुमच्यात काही? काय जे हो ते त्या बापाला सांगायला लागेल समजून. आता येऊ त्या कोण दिले? शांताराम भाऊ याच्या बापाला माफी मागायला साऱ्या गावाची. आपण पाय धरते याचा बाप याच्या पायी दाबून म्हणे पा त्या बापाचा अपमान होऊन राहिला. तुझ्या पायी सायच्या तुझ्या पायी करणार माझ्यासारखाचा जीव दिला असता म्या. बापाचा एवढा अपमान काही लाज वाटते रे तुले बेसरमा? शांताराम काय लावलं तुने? कोण मारलं लावलं पोऱ्याले? उठ रे बाबा उठ. कोण मारू राहिला गड्या तू? काय झालं? काय झालं काय? तुमच्या पोऱ्यात? अरे तो मोकार झाला ना. चालत्या पोरीले उभ्या पोरीला हात लावून राहिला, छेडछाड करून राहिला पोरीशी. आणि तरी म्हणता तुम्ही काय केलं पोऱ्यात? आणि ते आता मग पोराला मारू नको. होतच असतं त्या गोष्टी. पण काय काय हे करता का तू? हे एवढं मारत असतात काय? पोरगी अगं अशी म्हणून हे झालं. नाही तर काय होतं या काठान काही वाजत असते काय? बरोबर पोरगी अगं अशी नाही की. थांबा तुम्ही. तुमची जीव राहा लागते मला. थांबा आता पकडतो मी. तुम्ही बुडीलेच पकडतो डायरेक्ट. मग काय करसान तुम्ही? मग म्हणसान काय बुडी अगं होती असं म्हणसान? तुमची बायको अगं होती असं म्हणसान का? भाण्याची माय त्या अगो बोलू नको. माय बुडी आहे का तशी चाव टाका माय बुडी. अगो बना करशील तर बाबू थोडं फोडीन मी तुझ्या बुडी. बा शिल्लक तर तुम्ही बोलून राहिले ना. तुमच्या पोराची चुकी आहे आणि तुम्ही शांताराम भाऊले बोलून राहिले. तुम्हाला अक्कल वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे जराशी जनाने मनाची. चालत्या पोरीला धरून राहिला तुमचा पोरगा एवढा बोकांडून राहिला ना. आपल्या पोराची अगोपरा दिसत नाही. दुसऱ्याला म्हणा फक्त. जरा गरम झालं तर इजी नाही. काच पेटलो बाबा. हे तर गाव याच्याकडून आहे सर. बरं मग काय झालं? सोड रे शांताराम सोड. अगोपणा करू नको. मा पोराला मारू नको तू आता. कशा सोडी नो मी त्याला भामट्याले त्याला सोडत मी. त्यानं माफी मागा साऱ्या गावाची. तुम्ही नाही माफी मागा. त्याच्या बरोबर पाय भरायला लागतात बंदेचे अटचायचे. तर सोडतो बाताचा नाही सोडत मी तुमचा पोऱ्या. भाऊ माफी मागूनच घ्या. माफी शिवाय अजिबात यायला सुट्टी नाही सायजायले. हे जे नाक नकटे झाले की तर मग कोण्या पोरीकडे पाहतील नाही तर मग असे तर खूप जिततील ते. कोणी पोरी धरायला पाहिजे बोकांटीन ते दोघे बापले का? त्याची माय बहीण म्हणजे काय रस्त्यावर दिसते वाटते पुढे. मग येतात आता कोणाला काही म्हणती नाही यायले अद्दल व्हायला लागते. हे पोरीवाले लफडे करणार राहिले अद्दल तर पहिले व्हायला लागते.
शांताराम भाऊ, मी माफी मागतो मा बापाले. राहू द्या ना, मा बापाला नका लावून मागायला माफी. अपमान होईल ना मा बापाचा. मी मागतो ना माफी. लागलं तर मी सारे पाय धुतो. पाय बी पडतो, पाय बी धुतो ना. नाही नाही नाही, तू मागून काय होईल? त्या बापाने माफी मागा. तुझ्या गुन्ह्याची सजा त्या बापाला भेटली पाहिजे ना. त्या बापाला समजायला पाहिजे आपलं पोरग कसं बोकांडलं, लग्न करून द्यावं लागते, सडसड वय करून राहिलं, चालत्या पोरीले हे करून राहिलं, छेडाछाडी करून राहिलं, हे त्या बापाला समजायला पाहिजे ना. मग माफी मागायच लागेल त्या बापाला बी. गड्या असं करून राहिला का तू? मला माफी मागायला लावतं का? मा पोऱ्यात चुकलं ना, मी मान्य करतो आता. मी घरी जाऊन सोडतो ना मा पोऱ्याले. असं करतो तसं करतो नाही, याची पुरी जिरो नाही मला तुमच्या पोऱ्याची. पहिले झोड्यात पाहिजे तुम्ही, मोळ्यात मारायला पाहिजे. तुमच्या घरी आल तुम्ही सांगायले, तरी तुमचा पोऱ्या सुधारला नाही. चूक झाली ना, चूक झाली. माझं हे सोडून दे ना, सोडून दे बापा. मी माफी मागतो बाबा तुले. मा पोराच्या वतीनं मी माफी मागतो बा. शांताराम भाऊ, द्या सोडून, राहू द्या. काही नाही नको लागू, द्या सोडून. द्या डबल. आता कचडा सापडला की मग नाही सोडायचा, मग मोडल्याशिवाय सोडायचाच नाही डबल. शांताराम भाऊ, जाऊ द्या आता, जाऊ द्या, द्या सोडून द्या. बरं आता देतो सोडून, डबल सोडणार नाही. सांगून राहिलो, कोण्या पोरीच्या वाटी जरा गेला बाबू की तुझे हातपाय टंगळं कलम करीत. छाटूनच काढीन आता डायरेक्ट कुराळनं. सांगून राहिलो तुले. ऐक मा म्हटलं तू आता. काय तर काय बोलून राहिलो मी तर. आता कोणती पोरगी नाही, पोरगा नाही, अजिबात नाही. कानाला कानखडी. मी कन्या फंद्यात नाही पडणार आता. शांताराम भाऊ, या बारीत सोडून द्या मला. सोडून द्या, सोडून द्या. मित्र, हा भाग आता इथं संपवतो आपण. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते कमेंट्स करून सांगा.